गुड मॉर्निंग फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. मागील व्हिडिओला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला. याही व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावं. तर मित्रांनो, इंग्लिश हा कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचा घटक आहे. तर यामध्ये एक महत्त्वाचा टॉपिक आहे मूड्स. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक्स, मूड्स. अँड व्हॉट इज मीन्स बाय मूड्स? व्हॉट इज मीन्स बाय मूड्स? तर क्रियापद कोणता अर्थ व पद्धतीचा निर्देशित करते त्याले मूड म्हणते. म्हणजे जे क्रियापद आहे तर क्रियापद कोणता अर्थ आपल्याला सांगत आहे किंवा कोणत्या पद्धतीचा निर्देश करत आहे त्याला आपण मूड म्हणू शकतो. मूड म्हणते. आता मूड म्हणजे तीन प्रकार पडतात मूडचे. इंडिकेटिव्ह मूड, दुसरा प्रकार आहे इम्पेरेटिव्ह मूड आणि तिसरा प्रकार आहे सब्जेक्टिव्ह मूड. असे तीन प्रकार पडतात. आता या तीन प्रकारावरील इंडिकेटिव्ह मूड म्हणजे विधानार्थी, इम्पेरेटिव्ह मूड म्हणजे आज्ञार्थी आणि सब्जेक्टिव्ह मूड म्हणजेच सांकेतार्थी. मग आता यामध्ये बघा की इंडिकेटिव्ह मूड मध्ये कोणकोणत्या गोष्टीचा समावेश होतो. तर इंडिकेटिव्ह मूड मध्ये असर्टिव्ह सेंटेन्स, विधानार्थी वाक्य, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, प्रश्नार्थक वाक्य, असर्टिव्ह सेंटेन्स, विधानार्थी वाक्य, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, प्रश्नार्थक वाक्य आणि रियल कंडिशन्स. कंडिशनल सेंटेन्स असते पण जे सत्य होऊ शकते अशी कल्पना, जी सत्य होऊ शकते अशी कल्पना या इंडिकेटिव्ह मूड मध्ये दिलेली असते. तर बघा मित्रांनो, पहिलं वाक्य आहे आर यू हंग्री. आर यू हंग्री हे कोण्या मूडचं वाक्य आहे? मग इंडिकेटिव्हचं आहे, इम्पेरेटिव्हचं आहे की सब्जेक्टिव्हचं आहे? तर यामध्ये इंडिकेटिव्ह मूडचं उदाहरण आहे. दुसरं वाक्य बघू. मदर गोज टू टेम्पल एव्हरी डे. मदर गोज टू टेम्पल एव्हरी डे. इंडिकेटिव्ह मूडचं वाक्य. इफ इट रेन्स फार्मर विल बी हॅपी. इफ इट रेन्स फार्मर विल बी हॅपी. रिअल कंडिशनचं वाक्य. जर पाऊस पडला तर फार्मर आनंदी होईल. माय फ्रेंड्स वॉन्ट्स. माय फ्रेंड वॉन्ट्स इट. आय शॅल गिव्ह इट टू हिम. माय फ्रेंड वॉन्ट्स इट. आय शॅल गिव्ह इट टू हिम. इफ इट रेन्स. इफ इट रेन्स I shall stay at home. If it rains, if it rains, I shall stay at home. And are you happy? तर मित्रांनो, हे वाक्य आहे आपल्या इंडिकेटिव्ह मूडचे. तर इंडिकेटिव्ह मूड मध्ये काय येते? तर विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थक वाक्य आणि सत्य होऊ शकते असे इफचे वाक्य, ज्याला आपण रिअल कंडिशन म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण मूड हा प्रकार पाहत होतो. तर मूड म्हटलं तर मूड क्रियापदाचे तीन मूड असते. तर त्या मूड मध्ये आपण आता पाहताय इम्पेरेटिव्ह मूड. इम्पेरेटिव्ह मूडचा अर्थ होते आज्ञार्थी. मग याच्यामध्ये काय होते का क्रियापदाने सुरू होणारे संपूर्ण वाक्य यामध्ये विचारले जाते. जे वाक्य क्रियापदाने सुरू होते ते. मग इथं आपण लिहिलेलं आहे की सर्व आज्ञार्थी वाक्य. सर्व आज्ञार्थी वाक्य यामध्ये दिल्या जाते. मग यामध्ये रिक्वेस्ट वाले, ऑर्डर आणि कमांड हे वाक्य सुद्धा इम्पेरेटिव्ह मूडचे असतात. जसं उदाहरण पाहायचं आहे, रन टू द शॉप. रन टू द शॉप पहिलं उदाहरण आहे. याची सुरुवात V1 न झालेली आहे. टेक केअर. टेक केअर म्हटलं तरी सुद्धा ह्या वाक्याची सुरुवात V1 ने झालेली आहे, त्याच्यामुळे इम्पेरेटिव्ह मूडचं वाक्य हे आहे. आणि तिसरं गो देअर्स हे सुद्धा V1 ने झालेली आहे. तर संपूर्ण
याच्यामध्ये आज्ञार्थी वाक्य इम्पेरेटिव्ह मूड मध्ये येणार. त्यानंतर तिसरा मूड आहे सब्जेक्टिव्ह मूड. सब्जेक्टिव्ह मूड मध्ये काय येते तर याला सांकेतार्थी म्हटल्या जाते. यामध्ये इच्छा, आशा आणि आशीर्वाद ही वाक्य यामध्ये घेतल्या जाते. तर यामध्ये रिअल कंडिशन, विश असणारे वाक्य आणि पर्पज असणारे वाक्य तर यामध्ये घेतल्या जाते. आता यामध्ये गॉड ब्लेस यू, ही ऑर्डर्स मी ॲज इफ आय वेअर हिज सर्वंट. तर अनरिअल कंडिशनचे वाक्य आय विश आय वेअर इन द हॉट सीट, आय विश आय वेअर बिल गेट्स, आय विश दॅट आय वेअर जनरियस. तर मित्रांनो 3 आपले मूड्स आहे. त्याच्यामध्ये इम्पेरेटिव्ह आणि सब्जेक्टिव्ह मूड्स. तर मागील व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे. या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करावं. थँक्यू.